फसव्या कर्जमाफी विरोधात रविकांत तुपकर आक्रमक. जळगाव जामोद येथे जीआरची होळी. राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून जाचक अटींमुळे बहुसंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत, असा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जळगाव जामोद येथे आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यानंतर शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. घोषणाबाजीमुळे संपूर्ण जळगाव जामोद शहर दणाणून होऊन गेले. यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यातील अटी इतक्या कठोर आहेत की राज्यातील फक्त 10 ते 15% शेतकरीच पात्र ठरणार आहेत. ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची थट्टा आहे. त्यांनी केंद्र सरकारने मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ केल्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. विना अट विना शर्त कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा. अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार तुमची जबाबदारी. आम्ही तुम्हाला धरणार ना. यांनी 95 फॉर्म मध्ये किती लोकांच्या सह्या घेतल्या तुम्हाला माहित आहे का? अजून एक कोणाचे असतील? सरपंच गावातला. अरे रविकांत तुपकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविकांत तुपकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मतदार घ्यावं लागेल तुमच्यासाठी. मग अरे काय ऐका जरा. तुम्हाला मराठीत सांगू लागलो. मी पुन्हा 8 दिवसांनी येईल आणि तुम्ही किती शेतकऱ्यांच्या तक्रारी घेतल्या आणि त्याच्यावर काय सुनावणी घेतली हे मी पाहिल. आणि जर नाही त्याच्यात तुम्ही काही कारवाई केली मग तुमची खैर नाही. साहेब ऐकून घ्या. मी तुम्हाला मराठीत सांगतो. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झालीच पाहिजे. कसा देत सरकारनं जी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे ही कर्जमाफी फसवी आहे. 10 ते 15% लोक सुद्धा या कर्जमाफीमध्ये बसणार नाही. अतिशय जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घालून कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफीमध्ये बसतील असा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. एका बाजूला केंद्र सरकारचं 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ करताना एकही जाचक अट आणि निकष लावला गेला नाही. पण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची म्हटलं की यांनी जाचक अटी आणि निकष त्यामध्ये घातले आणि कमीत कमी शेतकरी बसवण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही जळगाव जामोदमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आणि सरकारच्या जीआरची होळी करून या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. राज्यभर हे आंदोलन आता आम्ही करणार आहोत. जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे थांबणार नाही. आज जळगाव जामोदमधून या आंदोलनाचा एल्गार आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे. सगळ्या शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन सरकारच्या फसव्या कर्जमाफीचा निषेध केलेला आहे आणि हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे. पीक विमा कंपन्यांनी सुद्धा आम्हाला फसवलेला आहे. याचं सुद्धा टेस्ट ऑडिट झालं पाहिजे आणि आमच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजे. हक्काचा पीक विमा आणि हक्काची सरसकट कर्जमुक्ती या मागणीसाठी आज आंदोलन झालं. हे आंदोलन आता राज्यभरामध्ये वनवा घेऊन पेटल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार आम्ही सगळ्या शेतकरी पुत्रांनी आज केलेला आहे. शेतकऱ्यांना